कमी करतो. तर गाईज लेट्स सी की मी तो तुम्हाला टीपी दिलता, तो टीपी जस्ट हिट झाला आणि दॅन रिव्हर्सल. बघू शकता काय काय कॅल्क्युलेशन काम करते गाईज. हे असं असायला पाहिजे कॅल्क्युलेशन. पहिली गोष्ट तर भरपूर लोक किंवा SMCमध्ये किंवा ह्याच्यामध्ये म्हणजे रेंज कॅल्क्युलेशन सोडून बाकीचे ट्रेड लोक करतात. त्यांचं कसं असतं, जेव्हा मार्केट ह्याला ब्रेक करतं किंवा ह्या लेवलपर्यंत तेव्हा ते ट्रेलिंग स्टॉपलॉस वर लावतात आणि अजून वर त्याची वाट बघतात. तसं की ते तुम्हाला माहीतच असेल, पण तसं आपण नाही करू शकत. आपण जे पॉईंट पकडतो ते एक्झॅक्ट पॉईंट लेवल असतात. त्याच लेवलपासून मार्केटला रिव्हर्सल व्हावंच लागतं. दॅट सेट. बघा मार्केटने इथं सपोर्ट घेतला असं ना, घेतला, आले डाऊनला, इथं सपोर्ट घेतला, चालला डाऊनला. आता हा सपोर्ट घेऊ शकतो, आय थिंक सो. इथं सपोर्ट घेऊ शकतो आणि इथून परत आपल्याला बाईंग बघायला भेटू शकते बरं का काहीच. तिथून आपल्याला एक परत बाईंग बघायला भेटू शकते अशी. लेट्स सी. आपल्याला परत इथून बाईंग बघायला भेटू शकते. इथून इथंपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो. इथून इथंपर्यंत नाही तर वरची जी निळी लाईन आहे तिथंपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो की मार्केट एवढ्या वर जाईन अजून. हे कशा बेसिसवर बनते तर हे पूर्णपणे रेंज कॅल्क्युलेशन बेसिसवर बनते काही मी. पण ही कॅन्डल इथं क्लोज होऊन एखादी ग्रीन कॅन्डल इथं क्लोज व्हायला पाहिजे किंवा असं कॅन्डल फॉर्मेशन असं तयार व्हायला पाहिजे की इथून बाईंगची मुवमेंट येईल. पूर्णपणे ह्याला ब्रेक करत असेल तर आपण इथं शुअर नाही. पण काय जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं आणि मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट आपला टीपी कंप्लीट झाल्यानंतर इथे एक रिव्हर्सल पॉईंट येणार आणि तो आला पण. तुम्हाला तो व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, ह्याच्या पहिल्याचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी क्लिअर सांगितलं होतं की असं होणार आहे आणि ॲक्युरेट तसंच झालेलं आहे. लेट्स सी. आता एक दुसरं प्रेडिक्शन आपलं की मार्केट इथून इथंपर्यंत जाईन आता, पण कॅन्डल फॉर्मेशन पूर्णपणे बाईंगच्या पाहिजेत, त्याच्याशिवाय आपल्याला काहीच नाही करता येणार. दॅट्स इट. आता बघूया काय रिझल्ट राहते तो. त्याच्या अगोदर गोल्डचे एकदा चार्ट एकदा ॲनालिसिस करूया, कारण गोल्डच्या चार्टमध्ये पण आपण ॲनालिसिस केलं होतं बाईंग साईडचं. गोल्ड आज थोडंसं वायबल चालू आहे, तर गोल्डचे एकदा बघूया. एसएल ट्रेल झाले का काय झालं आहे? ओके, एसएल ट्रेल झालं पूर्ण. सॉरी, ट्रेल नाही म्हणते, एसएल गेलेलं आपल्याला पूर्णपणे. गोल्ड आज पूर्णपणे नाही का आज नाही नीट वर्क करत आहे, कारण आज शुक्रवार आहे, फ्रायडे असल्यामुळं आज थोडंसं मार्केट वायबलच आहे. बाकी गोल्ड आपलं एकदम BTC तर आपलं एकदम नीट आहे, ते एकदम लाडके मुलासारखं. चला ठीक आहे, व्हिडिओ एंड करतो. काय असेल रिझल्ट तो तुम्हाला कळून जाईल.